नमस्कार, मी तन्मय पुणेकर औद्योगिक पेट्रोलियम संस्था मालवण या संस्थेमध्ये RSC सेकंड इयरमध्ये शिकत आहे. आमच्या पेट्रोलचं नाव आहे डबल डोअर फ्रीजचं वायरिंग वर्किंग आणि रचना या आम्ही मॉडेलद्वारे तुम्हाला दाखवणार आहोत. आणि या मॉडेलची रचना व कार्यपद्धती रॅकेटद्वारे तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी राकेश मोरे. फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरची कार्यपद्धती व रचना आणि पार्ट्सची नावे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. या ठिकाणी सिंगल फेज 230 वोल्ट AC सप्लाय दिलेला आहे. एक डोअर स्विच आम्ही इथे दाखवलेला आहे. एक कॅबिनेट लॅम्प आहे. थर्मोस्टॅट दिलेला आहे आणि इव्हॅपोरेटर फॅन आहे आणि टायमर आहे. आणि त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष कॉम्प्रेसर इथे बसवू शकत नाही, त्यामुळे आम्ही रनिंग वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग दिव्याच्या सहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर एक बायमेटल आम्ही इथे बसवलेला आहे. डिफ्रॉस्ट हीटर आहे आणि थर्मल फ्यूज आहे. कॉम्प्रेसर सुरू करण्यासाठी आम्ही PTC रिले आणि ओव्हरलोड प्रोटेक्टर लावलेला आहे इथे. त्यानंतर मी तुम्हाला कार्यपद्धती थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगतो. डबल डोअर रेफ्रिजरेटरला फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर असे म्हटले जाते. या रेफ्रिजरेटरमध्ये दोन सायकल असतात, एक कूलिंग सायकल आणि डिफ्रॉस्ट सायकल. यामध्ये डिफ्रॉस्ट सायकल ही टायमरद्वारे ऑपरेट केली जाते. सर्वसाधारणपणे टायमर हा 8 तास कूलिंग मोडवर आणि 10 मिनिटे, 15 मिनिटे किंवा 17 मिनिटे डिफ्रॉस्ट मोडवर चालतो. म्हणजेच कॉम्प्रेसर ज्यावेळी घड्याळी 8 तास चालतो त्यावेळी डिफ्रॉस्ट मोड सुरू होतो. या 8 तासांमध्ये योग्य तापमान आल्यावर कोणत्याही वेळी कॉम्प्रेसर हा थर्मोस्टॅटवर बंद होत असतो. ज्यावेळी कॉम्प्रेसर ते प्रत्यक्ष सुरू राहण्याचे 8 तास पूर्ण होतात त्यावेळी टायमरमध्ये कॉम्प्रेसरला जाणारा सप्लाय बंद होऊन तो बायमेटलद्वारे डिफ्रॉस्ट हीटरला दिला जातो आणि डिफ्रॉस्ट सायकल सुरू होऊन 15 ते 17 मिनिटांमध्ये इव्हॅपोरेटर कॉइलवरील फ्रॉस्ट सर्व वितळून जातो. ज्यावेळी कॅबिनेटचे तापमान +10°C पर्यंत वाढते त्यावेळी आपोआपच बायमेटलमधील कॉन्टॅक्ट ओपन होतात आणि टायमर मार्फत सप्लाय हा कॉम्प्रेसरला दिला जातो. अशा रीतीने पुन्हा कूलिंग सायकल सुरू होते. जर कोणत्याही कारणाने डिफ्रॉस्ट हीटर हा सतत सुरू राहिला आणि त्यामुळे कॅबिनेटचे तापमान जळू नये याकरिता थर्मल फ्यूज हा पार्ट डिफ्रॉस्ट हीटरला दिलेल्या न्यूट्रल सप्लायच्या सिरीजमध्ये लावलेला असतो. ज्यावेळी कॅबिनेटचे तापमान +70°C होते त्यावेळी हा फ्यूज ओपन होतो आणि हीटरला जाणारा न्यूट्रल सप्लाय बंद होतो. डिफ्रॉस्ट मोडवर इव्हॅपोरेटर फॅन बंद राहतो. अशा प्रकारे फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे वायरिंग सर्किट कार्य करते. थँक्यू. डबल डोअर रेफ्रिजरेटरला फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर असे म्हटले जाते. या रेफ्रिजरेटरमध्ये 2 प्रमुख सायकल असतात. एक म्हणजे कूलिंग सायकल आणि दुसरी डिफ्रॉस्ट सायकल. डिफ्रॉस्ट सायकल ही टायमरद्वारे ऑपरेट केली जाते. ही सायकल साधारणतः 8 तास कूलिंग मोडवर चालते आणि 15 ते 17 मिनिटं ही डिफ्रॉस्ट मोडवर चालते. कॉम्प्रेसर ज्यावेळी प्रत्यक्ष 8 तास चालतो घड्याळी नाही, ज्यावेळी तो डिफ्रॉस्ट मोडवर सुरू करतो त्या 8 तासांमध्ये योग्य तापमान आल्यावर कोणत्याही वेळी कॉम्प्रेसर हा थर्मोस्टॅटद्वारे बंद होत असतो. कॉम्प्रेसरचे प्रत्यक्ष सुरू राहण्याचे 8 तास पूर्ण होतात त्यावेळी टायमर मधील कॉम्प्रेसरला जाणारा सप्लाय बंद होतो. तो बायमेटल मार्फत डिफ्रॉस्ट हीटरला दिला जातो आणि डिफ्रॉस्ट सायकल सुरू होऊन 15 ते 17 मिनिटांमध्ये इव्हॅपोरेटर कॉइलवरील फ्रॉस्ट वितळला जातो. ज्यावेळी कॅबिनेटचे तापमान +10°C पर्यंत वाढते त्यावेळी आपोआपच बायमेटलचे कॉन्टॅक्ट ओपन होतात आणि टायमर मार्फत सप्लाय पुन्हा कॉम्प्रेसरला दिला जातो. अशा रीतीने पुन्हा कूलिंग सायकल सुरू होते. जर कोणत्याही कारणाने डिफ्रॉस्ट हीटर सतत सुरू राहिला आणि कॅबिनेटचे तापमान वाढून ते जळू नये याकरिता थर्मल फ्यूज हा पार्ट डिफ्रॉस्ट हीटरला दिलेल्या न्यूट्रल सप्लायच्या सिरीजमध्ये लावलेला असतो. ज्यावेळी कॅबिनेटचे तापमान 70°C होते त्यावेळी हा फ्यूज ओपन होतो आणि हीटरला न्यूट्रल सप्लाय बंद करतो. डिफ्रॉस्ट मोडवर इव्हॅपोरेटर फॅन
बंद राहतो. अशा प्रकारे फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे वायरिंग सर्किट कार्य करते. आता आपण या वायरिंगचं जे मॉडेल केलेलं आहे त्याचं प्रत्यक्ष वर्किंग कसं होतं ते आपण हे सुरू करून दाखवणार आहोत. जेव्हा आपण याला सप्लाय देणार त्यावेळी सुरुवातीला आपल्याला असं दिसेल की हा कॅबिनेट लॅम्प पेटलेला असणार, हे दोन्ही दिवे पेटलेले असणार, त्याच्यानंतर हा दिवा बंद असणार. ज्यावेळी टायमर मार्फत सप्लाय हा कॉम्प्रेसरला दिला जातो त्यावेळी कॉम्प्रेसरच्या दोन्ही वाइंडिंग मधनं सप्लाय दिला जातो, कॉम्प्रेसर सुरू होतो आणि कॉम्प्रेसरने 75% पेक्षा जास्त गती प्राप्त केली की कॉम्प्रेसर मध्ये जो स्टार्टिंग वाइंडिंग आहे त्याला जाणारा सप्लाय बंद होतो आणि कॉम्प्रेसर रनिंग वाइंडिंग वरती सुरू राहतो. हा कॉम्प्रेसर सुरू राहण्याचा कालावधी 8 तास आहे. तर तो 8 तास कालावधी आता आपण वर्किंग दाखवण्यासाठी थांबू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला हा जो टायमर आहे तो आपण मॅन्युअली ऑपरेट करून जो हीटरचा बल्ब कसा पेटतो ते दाखवणार. म्हणजे हीटर सायकल कशी ऑपरेट होते, रिफ्रेश सायकल कशी चालते ते तुम्हाला याच्यातनं समजून येईल. आता माझा प्रशिक्षणार्थी मंदार राणे हा आपल्याला हे मॉडेल जे आहे ते ऑन करून दाखवेल, त्याच्यावरून आपल्याला त्याचं वर्किंग समजेल. आता ही कूलिंग सायकल सुरू झालेली आहे, इव्हॅपोरेटरचा फॅन सुरू झालेला आहे, कॉम्प्रेसर मध्ये सप्लाय जातो आहे. स्टार्टिंग वाइंडिंगचा सप्लाय आता काही सेकंदामध्ये बंद झालेला दिसेल. आता बंद झालेला आहे. कॉम्प्रेसर हा रनिंग वाइंडिंग वरती सतत आता चालू राहणार आहे. आता ही कूलिंग सायकल आहे ती जवळजवळ 8 तास चालते. म्हणजे घड्याळी 8 तास नाही तर प्रत्यक्ष टायमरची जी मोटर आहे ती 8 तास जेव्हा चालेल त्यावेळी तिथपर्यंत ही कूलिंग सायकल सुरू राहणार. आपल्याला डोअर स्विच जेव्हा आपण दरवाजा उघडतो त्यावेळी तो आतला कॅबिनेट लॅम्प पेटलेला दिसेल आणि दरवाजा आपण जेव्हा बंद करणार तेव्हा कॅबिनेट लॅम्प बंद होणार. आता आपण टायमर मार्फत डिफ्रॉस्ट सायकल कशी चालते त्याचं कार्य आपण आता मॅन्युअली ऑपरेट करून दाखवणार आहोत. तुम्हाला हा बल्ब पेटलेला दिसेल आणि हा बल्ब बंद झालेला दिसेल. सगळ्यांना असं निदर्शनास आलेलं असेल की इथे बल्ब पेटलेला आहे म्हणजे बाय मेटल मार्फत आता हीटरला सप्लाय सुरू झालेला आहे आणि त्यावेळी कॉम्प्रेसर आणि इव्हॅपोरेटरचा फॅन बंद आहे. आता ही डिफ्रॉस्ट सायकल साधारणतः 15 ते 17 मिनिटं चालते. 15 ते 17 मिनिटांनंतर कॅबिनेट टेम्परेचर प्लस मध्ये आल्यानंतर बाय मेटल मधला सप्लाय ऑटोमॅटिक कट होतो आणि कॉम्प्रेसर पुन्हा या टायमर मार्फत पुन्हा कूलिंग मोड वरती आणला जातो. अशा प्रकारे हे असं जे मॉडेल आहे की ज्या संस्थेमध्ये डबल डोअरचे रेफ्रिजरेटर उपलब्ध नसतील तर त्या संस्थेमध्ये आपण या मॉडेलद्वारे रेफ्रिजरेटरचे जे वायरिंग आहे फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचं ते वायरिंग अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त असं मॉडेल आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेलं आहे आणि त्या मॉडेलचा उपयोग आता आमच्या संस्थेमध्ये दैनंदिन प्रशिक्षणासाठी होत आहे. थँक्यू.